किंचाळत कोण होतं? किरणने विचारलं. मी काहीच उत्तर दिलं नाही. हळूहळू विरत जाणाऱ्या धुक्याकडे टक लावून पाहत मी अनेक प्रश्न डोक्यात घेऊन उभा होतो. झालं, शेवटी दिसलीच ना तुला पण भुताटकी, सचिन माझ्याकडे पाहत म्हणाला. तुला काय माहीत भुताटकीच होती ती? तू सुद्धा बघितलीस का पुन्हा? किरणने विचारलं. मला बघायची सुद्धा नाही, पण हा धूर काही धूरवाल्याने फवारलेला नाही. हा तोच धूर आहे, झपाटलेला, सचिन धुराकडे बोट दाखवत म्हणाला. बायताखोलच्या रस्त्यावरची भुताटकी आमचा पाठलाग करत चक्क बंगल्यापर्यंत पोचली होती. हे काहीतरी अजबच होतं. भूत, आत्मे, प्रेतात्मे हे सहसा स्थानबद्ध असतात. एका विवक्षित मर्यादेपर्यंतच त्यांचा संचार चालतो. मायावी बहुरूप्याची ताकदही एक जंगल आणि एक गाव एवढ्या क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. परंतु इथे तर चक्क 10 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्यावरची भूतं आम्हाला बंगल्यात येऊन छळत होती. म्हणजे मॅगी म्हणाली ते खरंच होतं. आमच्या येण्याने चिडलेली भूतं कुठेही गेलो तरी आमचा पाठलाग करतील. त्या रात्री आम्ही अधिकच सावध बनलो. पूर्ण बंगल्यात पवित्र गंगाजल शिंपडले. ठिकठिकाणी देवांचे फोटो लावले. दोघांनी झोपून एकाने पहारा द्यायचा असे ठरवले. पहाटेपर्यंत असे आळीपाळीने पहारा देत कशीबशी झोप उरकली. उजाडल्यावर तिघेही एकदमच डाराडूर झोपलो. मोबाईल जोरजोराने वाजू लागला तेव्हा उठलो. 10 वाजून गेले होते. मॅगीचा कॉल आला. मी हॅलो केलं. हाय, गुड मॉर्निंग. अजून झोपला आहात का तुम्ही? बरोबर, घोस्ट हंटर आहात ना, तुम्हाला रात्रीचीच कामं करावी लागत असणार. एनिवेज, माझी तयारी पूर्ण झाली आहे. उद्या चांगला दिवस आहे. उद्या रात्रीच आपण त्या रस्त्यावर एक्सॉर्सिझम करायचं. मी 10 वाजता तुमच्या बंगल्यावर येते. 12 नंतर निघूया, मॅगी पटापट म्हणाली. ओके मॅगी, व्हेरी गुड. आम्हाला काय तयारी करावी लागेल? काही आणायचं आहे का, की असेच येऊ? मी विचारलं. एव्हाना सचिन आणि किरणही जागे झाले आणि आमचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐकू लागले. चवताळलेल्या सैतानी शक्ती जेव्हा अंगावर धावून येतील तेव्हा तुमचं रक्षण करू शकेल अशी एकतरी पवित्र गोष्ट सोबत आणा. पवित्र आत्म्यांवर, देवावर ज्याचा विश्वास नसेल त्याने येऊच नका. सृष्टदृष्टांच्या या लढाईत तुम्ही तटस्थ राहू शकत नाही. म्हणून परमेश्वरावर पूर्ण निष्ठा ठेवून त्याचे प्रतिनिधी बनून या, मॅगी गंभीरपणे म्हणाली. ठीक आहे, मग उद्या 10 वाजता आम्ही तयार असू. तुला सोबत म्हणून आमची आणखी एक मैत्रीण असेल. उद्या तुझी तिच्याशी ओळख करून देईनच. ओके, बाय, म्हणत मी कॉल कट केला. किरणला कामाला जाण्यास अतिशय उशीर झाला होता. तो आपलं लगबगीने आटपू लागला. सचिन मात्र बेडवर बसून माझ्याकडे रोखून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून कुठली तरी गंभीर गोष्ट त्याला सतावत असावी असे वाटले. अखेर त्याने विचारलेच. चवताळलेल्या सैतानी शक्ती असंच म्हणाली ना ती? हो, पण आपण पूर्ण तयारीनिशी जाणार आहोत. जर सगळे सावध असू तर कोणाला काहीच होणार नाही, मी विश्वासाने म्हटलं. आपल्या बंगल्याच्या दारापर्यंत येऊन गेलं रे ते भूत, तरी आपल्याला काही होणार नाही असं वाटतंय तुला? गॅरंटी देतोस का तू? सचिनने चिडून विचारलं. हो, देतो. खरं तर मी आताही सिद्ध करू शकतो की ही भुताटकी प्राणघातक नाही. किरण, तू आणि मी तिघांनीही ती प्रेतात्मा अगदी जवळून पाहिली, पण त्यांनी आपल्याला इजा केली का? नाही. केतकीलाही ती भुताटकी दिसली. ती घाबरली. भीतीपोटी तिने गाडीवरचा तोल गमावला आणि अपघातात जखमी झाली. इतरही अपघातातच जखमी झालेत किंवा मरण पावलेत. भूतांनी थेट हल्ला करून कुणालाही जखमी केलेलं नाही की ठार मारलेलंही नाही. ते प्रेतात्मे फक्त घाबरवण्याचं काम करत आहेत. आपण जर संयम बाळगला आणि निर्भीडपणे त्यांना सामोरे गेलो तर काहीच अपाय होणार नाही, मी स्पष्टीकरण दिलं. पटतंय मला तुझं,
पण काळोख्या रात्री निर्जन रस्त्यावर अचानक कुठून तरी एक विद्रूप आकृती समोर येऊन किंचाळू लागली की संयम कसा बाळगायचा, सचिनने विचारलं. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा बाळगून. दृष्ट आत्मे, अमानवी शक्ती आपलं वाईटच करतील यांवर तू कसा काय पटकन विश्वास ठेवतोस, तसाच देवावरही ठेव. कुठल्याही संकटात तो आपल्या हाकेला धावून येईल असा अढळ विश्वास ठेव. मनात शंका कुशंका ठेवू नकोस, सर्व नीट होईल, मी म्हटलं. निदान ऐकायला तरी बरं वाटतंय रे. बाकी सगळं ती भुताटकी समोर आल्यावर आठवलं तर आठवलं, नाहीतर माझा प्लॅन बी रेडी आहेच, सचिन म्हणाला. कोणता रे प्लॅन बी, मी विचारलं. काही वाकडं तिकडं झालं तर तुमच्यापेक्षा फास्ट पळायचं, सचिनने हसत म्हटलं आणि खुश होत ब्रश करायला निघून गेला. मागे खवळलेल्या भूतांची टोळी आणि पुढे फास्ट पळणारा सचिन, हे दृश्य कसं दिसेल याची कल्पना करायचा मी मनात प्रयत्न करू लागलो. पण इतकं हसू यायला लागलं की कोणी पाहिलं असतं तर मला वेड्यातच काढलं असतं. दुसऱ्या दिवशी मी आणि सचिन वास्कोला गेलो. सचिनला इथे येण्याचा उद्देश मी सांगितला नव्हता, तरी बायताखोलच्या झपाटलेल्या रस्त्यापासून आणि असुरक्षित बंगल्यापासून भरपूर लांब यायला मिळाल्यामुळे तो खुश होता. माझ्याकडे फक्त एक नाव होतं आणि ते शोधता शोधता आम्ही आडबाजूच्या एका जुनाट बंगल्यापर्यंत पोचलो. बंगल्यात अपेक्षेप्रमाणे कोणीच नव्हतं आणि मुख्य दाराला सील ठोकलेलं होतं. मी बंगल्याची मागून पुढून नीट टेहळणी केली. मागच्या बाजूला असलेल्या एका खिडकीतून आत जाता येईल असं वाटलं. सचिन, तू इथेच उभा राहून नीट लक्ष ठेव. कोणी आलंच तर सहज उभा आहेस असं दाखव. काही धोका असेल तर शिटी वाजव, मी त्याला समजावत म्हटलं. म्हणजे नक्की काय करायचा प्लॅन आहे तुझा, तो गोंधळात पडलेला दिसला. या बंगल्यात शिरायचंय मला, मी दबक्या आवाजात म्हणालो. म्हणजे आता घरफोड्याही करायला लागलास तू? अरे पैसेच हवे असतील तर फातर्पेकर साहेबांकडून मागूया, ते नाही म्हणणार नाहीत, सचिन ओरडला. अरे हळू बोल, घरफोड्या करायला तुला घेऊन जाईन इतका मूर्ख वाटलो काय मी? आपल्या केसशी संबंधित महत्त्वाचा दुवा इथे मिळेल असं मला वाटतंय. तू फक्त सावध राहा, मी लगेच जाऊन येतो, मी म्हटलं. बायताखोलच्या भुताटकीचा इतक्या दूर वास्कोतील या बंगल्याशी काय संबंध हे सचिनला अजूनही कळेना. तो तसाच डोकं खाजवत उभा राहिला. पण पोलिसांनी दाराला सील ठोकलंय म्हणजे हा नक्कीच कुठला तरी क्राईम सीन असणार एवढं मात्र त्याला कळत होतं. म्हणूनच त्याची चुळबुळ चालली होती. मी आसपास पाहत पटकन कुंपणावरून आत उडी घेतली आणि बंगल्याच्या मागच्या बाजूने पाईपचा आधार घेत पहिल्या माळ्यावरच्या त्या खिडकीपर्यंत पोचलो. थोडी खाटखूट करून खिडकी उघडली. आत जाण्यापूर्वी एकदा सचिनकडे नजर टाकली. तो असा भेदरला होता की जणू आम्ही बँकच लुटत आहोत. मी आत शिरलो आणि खिडकी पुन्हा ओढून घेतली. दिवस असला तरी सर्व दारे खिडक्या बंद असल्याने आत अंधार होता. दिवे लावू शकत नव्हतो, नाहीतर आसपास राहणाऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं असतं. पोलिसांनी आधीच या घराची संपूर्ण झाडाझडती घेतली असणार यात शंका नव्हती. तरीही मी जे शोधतोय ते अजूनही इथेच असेल असं मन सांगत होतं. अर्धा तास मी त्या बंद बंगल्यात उंदरासारखा खुडबुडत होतो. जे हवं ते सापडत नव्हतं. अखेर थकून बेडरूममधील जुन्या सोफ्यावर टेकलो. समोर करुणेने पाहणाऱ्या येशू ख्रिस्ताचा फोटो होता. तो किंचित तिरका वाटला. उठून मी तो सरळ करू लागलो आणि त्या फोटोमागे दडवलेली एक फाईल सापडली. त्यात मी ज्या गोष्टीच्या शोधात आलो होतो ती सापडली. पटापट मी मोबाईलवर काही फोटो काढून घेतले. फाईल पुन्हा जिथल्या तिथे ठेवली. काम झालं होतं. आलो तसाच पुन्हा पाईपवरून खाली गेलो. सचिनने हळूच कानाशी येत विचारलं, माल कुठं आहे? मी खरंच घरफोडी करायला गेलो होतो असं वाटतंय का तुला? मी हसत म्हटलं. संध्याकाळपर्यंत पुन्हा आमच्या बंगल्यावर पोचलो. केतकीला फोन केला. उद्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि थरारक कामगिरीवर जायचंय, तयार राहा. तुला अत्यंत आवडती अशी पवित्र वस्तू सोबत घेऊन ये. ती हो म्हणाली. खूपच एक्सायटेड वाटली.
मॅगी आणि केतकीसुद्धा येत आहेत म्हटल्यावर सचिननेही फार टाळाटाळ केली नाही. पण एक्सॉर्सिझम या प्रकाराचा त्याने उत्तनला फारच वाईट अनुभव घेतला असल्याकारणाने तो चिंतेत होता. मॅगीने एकच पवित्र वस्तू आणायला सांगितली असली तरी त्याने 10-12 वस्तू जमवल्या होत्या. त्यामुळे तो धार्मिक वस्तूंच्या दुकानासारखा दिसत होता. दुसऱ्या दिवशी 10 वाजता मॅगी आमच्याकडे पोचली. केतकी त्याआधीच येऊन बसली होती. मी मॅगी आणि केतकीची ओळख करून दिली. दोघी लगेचच मैत्रिणी बनल्या. पहिल्याच थरारक मोहिमेवर आलेल्या केतकीला अतिउत्साहामुळे बंगल्यात बसून राहणं कठीण जात होतं. म्हणून आम्ही 10:30लाच बाहेर पडलो. पण एक्सॉर्सिझमची वेळ 12 नंतरची ठरली होती. इतक्या लवकर जाऊन काय करायचं यावर मॅगी म्हणाली, तुम्ही गाडीत तर बसा, मग सांगते. आम्ही गाडीत बसलो. किरण गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी सचिन, मागे मी, केतकी आणि मॅगी. खरं तर सचिनला मागेच बसायचं होतं, पण पहिल्याच दिवशी आरडाओरडा करून त्याने आपण मागे बसणार नाही असं जाहीर केलं होतं. त्या निश्चयाचा आता त्याला पश्चाताप होत असावा. मॅगीने गाडी बायताखोलच्या रस्त्याआधीच एका गजबजलेल्या कोपऱ्यावर थांबवली. चँग्स चायनीज कॉर्नर ही पाटी वाचतच आम्ही खाली उतरलो. लगेचच खरपूस तळलेल्या चिकन लॉलीपॉप्सचा गंध नाकात शिरला. कुक्सची लगबग चालली होती आणि खाणारे शेजवान चटणीबरोबर फ्राईड नूडल्स खात ताटकळत बसून होते. धाबा छोटासाच असला तरी लोकप्रिय असावा. मारुतीपासून मर्सिडीजपर्यंत प्रत्येक गाड्यातून खवय्ये येत होते. इथलं सूप तर मस्तच असतं, एक नंबर, यू शुड ट्राय इट, मॅगी म्हणाली. सगळेच डिनर करून आले होते. तरीही त्या वातावरणामुळे आणि पदार्थांच्या चवदार सुगंधामुळे सर्वांनाच पुन्हा भूक लागली. पटापट ऑर्डरी सुटल्या. 4 चिकन सूप, लॉलीपॉप, ड्राय मंचुरियन, हक्का नूडल्स, ट्रिपल राईस आणि काय काय. मला तर आपण एक्सॉर्सिझमसाठी जात नसून 31च्या पार्टीला चालू आहे की काय असे वाटू लागले. किमान एकाने तरी जलद हालचाल करता यावी म्हणून मी अतिशय निग्रहाने काहीही खाणार नाही असे म्हटले. आमची ऑर्डर यायला अजून तासभर तरी वेळ होता. तिखट शेजवानबरोबर कुरकुरीत नूडल्स खात गप्पा रंगल्या. युनो केतकी, माझ्या डॅडनी मला इथे पहिल्यांदा आणलं होतं. जास्त नाही 2च वर्ष झाली असतील. या धाब्याचा ओनर, तो बघ, तो तिथे काउंटरवर बसलाय ना, चँग पो, नेपाळी आहे. तो माझ्या डॅडना चांगलं ओळखायचा, मॅगी म्हणाली. माझ्यासह सगळेच चँग पोकडे पाहू लागले. साधारण नेपाळी दिसतात तसाच तो होता. मध्यम उंचीचा, टुमटुमीत, बारीक डोळ्यांचा. विशेष लक्षात ठेवण्यासारखं त्याच्यात काही नव्हतं. माझी नजर त्याच्या हातातील घड्याळाकडे गेली. हा माझा एक विचित्र छंद आहे, लोकांच्या हातातील घड्याळे पाहण्याचा. या चँगने आधी इथल्या काही हॉटेलांमध्ये कुक म्हणून काम केलं. मग इथे स्वतःचा एक छोटा धाबा टाकला. हाताला टेस्ट असल्याने लोकांची गर्दी वाढली. त्याला याच रस्त्यावर आणखी एक धाबा टाकायचा होता, पण 9 नंतर या कॉर्नरच्या पुढे कोणी जात देखील नाही. यु नो भाय. मग रस्त्यापलीकडची गिरायकं कशी मिळतील म्हणून चँगपोने आयडिया केली. हा हॉन्टेड रोड जिथे संपतो तिथे त्याने याच नावाचा आणखी एक धाबा उभा केला, मॅगी म्हणाली. म्हणजे या झपाटलेल्या रस्त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी याच चँगपोचे धाबे आहेत तर, मी विचारलं. येस. म्हणूनच जेव्हा ॲक्सिडेंट्स होतात तेव्हा वाचलेल्यांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्याचे काम चँगपो करतो, समाजसेवा म्हणून, मॅगी पुढे म्हणाली. मी पुन्हा एकदा चँगपोकडे पाहिलं. त्यानेही आमच्याकडे पाहिलं आणि उठून उभा राहिला. चालत थेट आमच्याकडेच आला. हाय मॅगी बेटा, कैसी हो तुम, त्याने हसत विचारलं. हसताना त्याचे डोळे बंद होत होते. अच्छी हूँ अंकल, मॅगीने म्हटलं. बस थोडा टाइम और फिर आपका ऑर्डर आ जाएगा, चँगपोने चांगल्या हिंदीत म्हटलं आणि आमचा निरोप घेतला. लवकरच आमची सगळी ऑर्डर एकत्रच आली. त्या गरमागरम चवदार डिशेस पाहून माझ्या तोंडालाही पाणी सुटलं. अत्यंत निग्रहाने मी मान दुसरीकडे वळवली.
सर्वजण आग्रह करत होते. जबाबदारी ओळखून मी नकार देत होतो. तरीही केतकीने जबरदस्ती अर्धा लॉलीपॉप भरवलाच. तो चघळता चघळता मी सचिनकडे नजर टाकली. जणू त्याच्या हातातील लॉलीपॉपच हिसकावून मी खाऊन टाकला असावा अशा नजरेने तो पाहत होता. 11:30 वाजता पार्टी आटपली. सर्व बडीशेप खात असताना मी बिल चुकते करून आलो. गाडीत बसल्यावरही त्याच सूपची चव त्यांच्या तोंडावर रेंगाळत होती. जणू अमृतच प्यायले असावे. पुढच्या वेळी तू नक्की ट्राय कर, मॅगी म्हणाली. 1-2 तासांच्या गेट टुगेदर नंतरच सगळेजण इतके फ्रेंडली झालो की एकमेकांना अरेतुरे करू लागलो. 12:30 वाजता आम्ही त्या झपाटलेल्या रस्त्याच्या मधोमध पोचलो. रातकिड्यांची किरकिर, दूरवर कुठेतरी कुत्र्यांचं अस्फुट भुंकणं आणि अष्टमीच्या चांदण्यात चित्रविचित्र सावल्या अंगावर घेऊन पडलेला सुनसान रस्ता. आज या रस्त्यावर वेगळीच दहशत जाणवत होती. केतकी तर आतापासूनच थरथरू लागली. मॅगीने आपली तयारी सुरू केली. गळ्यात काळा पट्टा चढवला. एका हातात बायबल आणि दुसऱ्या हातात होली वॉटर घेतलं. आमच्या गाडीवर पवित्र क्रॉस काढला. मी मागे जाऊन स्वस्तिक रेखाटलं. मग तिने आम्ही आणलेल्या पवित्र वस्तू हातात घ्यायला सांगितल्या. किरणने हनुमंताचं लॉकेट, केतकीने गणेश स्तोत्र पुस्तिका, मी श्री गणेशाची छोटीशी मूर्ती आणि सचिनने अशाच 10-12 वस्तू बाहेर काढल्या. तुझा विश्वास नसेल तर यातली एकही कामी येणार नाही, मॅगीने कठोरपणे म्हटले. मग रुद्राक्षांची माळ तेवढी हातात ठेवून त्याने बाकीच्या वस्तू गाडीत ठेवल्या. या पवित्र वस्तू नीट जवळ ठेवा. आपले रिच्युअल पूर्ण होईपर्यंत यातली एकही वस्तू स्वतःपासून वेगळी होऊ देऊ नका, मॅगीने सक्त ताकीद दिली. मग तिने आमच्यावरही पवित्र जल शिंपडले आणि रस्त्याकडे पाहून मोठमोठ्याने होली बायबलमधील मंत्र वाचायला सुरुवात केली. इन द नेम ऑफ द फादर अँड ऑफ द सन अँड ऑफ द होली स्पिरिट. इन द नेम ऑफ द फादर अँड ऑफ द सन अँड ऑफ द होली स्पिरिट. त्या शांत एकाकी रस्त्यावर मॅगीचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. पहिली 5 मिनिटं काहीच घडलं नाही. मग मात्र एकाएकी वाऱ्याने जोर धरला. धूळ उडू लागली. ती आमच्या नाकातोंडात जाऊ लागली. उभं राहणंही कठीण वाटू लागलं. मॅगी मात्र तितक्याच जोराने मंत्र पुटपुटत होती. अपवित्र आत्मे ही क्रिया अर्धवट राहावी म्हणून हे सगळं घडवून आणत आहेत हे आमच्याही लक्षात आलं. एकमेकांचा हात धरून आम्ही 5ही जण निग्रहाने उभे राहिलो. थोड्याच वेळात ती वावटळ शांत झाली. बस एवढंच, संपलं एक्सॉर्सिझम, सचिनने विचारलं. अजून तर सुरूही झालेलं नाही, मी म्हटलं. मॅगी न थकता अत्यंत निग्रहाने मंत्रोच्चार करतच होती. एकाएकी संपूर्ण रस्त्यावर दाट धुकं पसरू लागलं. त्या धुक्यात अधूनमधून तीच पांढऱ्या वेशातली स्त्री दिसू लागली. आमच्याकडे पाहून किंचाळू लागली. आम्हीही हनुमान चालिसा पुटपुटत होतो. त्याने धीर वाटू लागला. लवकरच ते धुकं आणि ती स्त्री नाहीशी झाली. मग रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही सावल्या चालत येताना दिसू लागल्या. हेच ते अपघातात तडफडून मेलेले आणि इथेच अडकून पडलेले अपवित्र आत्मे असावेत. भयावह आवाज करत ते आमच्या दिशेनेच चालत येऊ लागले. मॅगीने होली वॉटरचे एक वर्तुळच आमच्या भोवती बनवले. केतकी प्रचंड घाबरली होती. होली वॉटर अपुरे पडत होते म्हणून माझ्याकडे असलेली पवित्र गंगा जळाची कुपी सचिनकडे देऊन आणखी एक वर्तुळ आमच्या आसपास रेखाटायला सांगितले. त्याने वर्तुळ पूर्ण केले, पण गडबडीत स्वतःच रिंगणाबाहेर पडला. त्याने हातात धरून ठेवलेली रुद्राक्षांची माळही निसटली. एव्हाना अतिशय जवळ येऊन पोचलेले ते अपवित्र आत्मे सचिनच्या रोखानेच पुढे येऊ लागले. आत्यंतिक भयाने त्याच्या पायातील बळच नाहीसे झाले असावे. तो उठतच नव्हता. आपल्या हातातील मारुतीची भीती दाखवून किरण मागून येणाऱ्या आत्म्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एक हिडीस आणि विद्रूप चेहऱ्याची आकृती सचिन समोर येऊन उभी राहिली आणि आपलं भयंकर तोंड उघडून त्याला गिळणार तेवढ्यात मी उरलेले गंगाजळ त्या आत्म्याच्या तोंडातच शिंपडले.
ॲसिड फेकल्यासारखा तो प्रेतात्मा जळू लागला. कानठळ्या बसतील असा घनघोर आकांत करू लागला. तेवढ्या वेळात मी सचिनला पुन्हा रिंगणात खेचले. त्याची माळ त्याच्या गळ्यात घातली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आमचे होली वॉटर आणि पवित्र गंगाजळाने रेखलेले वर्तुळ झपाट्याने सुकून नाहीसे होत चालले. तोपर्यंत मॅगीने आपले एक्सॉर्सिझम संपवले नाही तर आमची काही खैर नव्हती. ती त्वेषाने मंत्रोच्चार करू लागली, पण तेवढी ऊर्जा आता तिच्यात उरली नव्हती. थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. सचिन, किरण आणि केतकीही अतिशय दमलेले वाटत होते. हा दाबून खाल्लेल्या चायनीजचा परिणाम असावा, तरी मला वाटलंच होतं. ते सगळे कोणत्याही क्षणी दमून कोसळतील असं वाटत होतं. आता काय करावं? ब्रह्मसंकटात असतानाच एक युक्ती सुचली. मी मॅगीचे शेवटचे काही मंत्रोच्चार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले. मग एक एक करत ग्लानीत असलेल्या चौघांनाही गाडीत बसवले. गाडी आधीच पवित्र करून घेतलेली होती. मी उरले सुरले गंगाजलही गाडीवर शिंपडले. मग स्वतःही आत बसलो. काचा वर चढवल्या. ते चौघे आता बिनधास्तपणे घोरू लागले होते. मी गाडीच्या स्पीकरला मोबाईलचा ब्लूटूथ कनेक्ट केला आणि फुल व्हॉल्यूमवर मॅगीचे रेकॉर्ड केलेले मंत्रोच्चार सुरू केले. इन द नेम ऑफ द फादर अँड ऑफ द सन अँड ऑफ द होली स्पिरिट. आता तो दमदार आवाज त्या शांत रस्त्यावर आणि त्या पलीकडे असलेल्या दाट रानातूनही घुमू लागला. अपवित्र आत्म्यांच्या कानठळ्या बसल्या, तरीही अजूनही ते वर्तुळाच्या बाहेर गोंधळ घालत होते. खाऊकी गिळू नजरेने आमच्याकडे पाहत होते. बिभत्स क्रूर रूपे दाखवून आम्हाला घाबरवू पाहत होते. थोड्याच वेळात पवित्र जलाचे रिंगण वाफ होऊन उडून गेले. सीमा तोडून त्या भूतांचा कळप आमच्या गाडीवर चालून आला. एक दोन प्रेतात्म्यांनी गाडीवर हल्लाही चढवला, पण लगेचच त्यांची राख झाली. बाकीचे 2 पावलं मागे सरले. गाडी सुरू करून इथून निघून जावं असाही विचार मनात आला, पण मग इतक्या मुश्किलीने पार पडलेली क्रिया अर्धवटच राहिली असती. अजून थोडा वेळ थांबूया असं मी ठरवलं. गाडीत बसताना शिंपडलेल्या पवित्र गंगाजलाचे अखेरचे थेंबही आता सुकून चालले होते आणि तसतसा त्या खवळलेल्या अपवित्र आत्म्यांचा भेसूर चित्कार वाढत चालला होता.